नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वनरक्षक भरती आणि पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, हा जो काय आपला व्हिडिओ असणार आहे हा असणार आहे मित्रांनो मॅथचा। मित्रांनो, मॅथमध्ये तुम्हाला पोलीस भरतीला जवळपास 25 क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे यामधला नळ आणि या ठिकाणी टाकी यावर आधारित मित्रांनो तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जातात। तर आज आपण पाहणार आहोत पाण्याची नळ आणि टाकी। पहिला प्रश्न पहा, 2 नळ एक टाकी अनुक्रमे 6 तासामध्ये व 12 तासामध्ये भरतात। दोन्ही नळ सोबत चालू केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। पहा मित्रांनो, एक टाकी आहे, या टाकीला 2 नळ आहेत। एक टाकी ती जी काही टाकी आहे 6 तासामध्ये भरतो, दुसरा नळ ती टाकी 12 तासामध्ये भरतो। आता दोन्ही नळ जर सोबत चालू केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। पहा, अशा स्वरूपाचा प्रश्न आल्याच्या नंतर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे। सर्वप्रथम मित्रांनो, पहिला नळ किती तासामध्ये भरतो, 6 तासामध्ये भरतो म्हणून 6 लिहून घ्या। दुसरा नळ किती तासामध्ये भरतो, 12 तासामध्ये भरतो, म्हणजे या दोघांचा गुणाकार करा, या दोघांचा गुणाकार करा आणि छेदामध्ये काय लिहायचं आहे। पहा, दोन्ही नळ सोबत चालू करत आहोत म्हणून सोबत म्हणजेच काय मित्रांनो, आपण त्याची बेरीज करत आहोत। म्हणजे 6 आणि 18 या दोघांची बेरीज किती झाली मित्रांनो, 6 आणि 12 यांची बेरीज झाली 18, यांची बेरीज किती झाली मित्रांनो 18, म्हणजे छेदामध्ये आपल्याला काय लिहायचे 18 लिहायचे। म्हणजे 6 गुणाकारामध्ये 12 गुणाकारामध्ये 12 आणि छेदामध्ये या दोघांची बेरीज 6 आणि 12 किती झाली 18। आता मला सांगा मित्रांनो, 6 ने आपण 18ला भाग देऊ शकतो, म्हणजे 6 × 6 sin 3 18। आता काय करायचं मित्रांनो, 12 गुणाकारामध्ये 1 जर केला तर 12 × 12 येईल आणि 3 जर आपण 12ला जर भाग जर दिला तर कितीचा भाग जाईल, 3 × 1 3 3 चौक 12, 3 चौक किती 12। म्हणजेच मित्रांनो, ज्यावेळेस एक टाकी पहिला नळ 6 तासामध्ये भरतो, दुसरा नळ 12 तासामध्ये भरतो आणि हे दोन्ही नळ सोबत जर चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल, तर ती टाकी भरण्यासाठी 4 तासाचा वेळ या ठिकाणी लागणार आहे। म्हणजेच ऑप्शन कितीमध्ये दिलेले पहा, पहिलं ऑप्शन दिलेलं आहे 4, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। पुढचा प्रश्न पहा, पुढचा 2 नंबरचा प्रश्न पहा काय म्हणतो। 2 नळ एक टाकी अनुक्रमे 15 तासामध्ये व 12 तासामध्ये भरतात। जर पहिला नळ 5 तास चालला व नंतर तो बंद केला तर दुसरा नळ ती टाकी किती तासामध्ये भरेल। म्हणजे पहा, आता काय सांगितलं आपल्याला, पहिला नळ 15 तासामध्ये भरतो, दुसरा नळ 12 तासामध्ये भरतो, मात्र पहिला नळ आपण फक्त 5 तास चालविला। पहिला नळ जर आपण 5 तास चालविल्याच्या नंतर जी टाकी भरणार आहे आणि मग जी काय टाकी शिल्लक राहणार तर ती टाकी शिल्लक राहिलेली टाकी दुसरा नळ किती वेळामध्ये भरेल। आता प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला मेरिटमध्ये आणणारा प्रश्न आहे। हा प्रश्न जर तुमचा जर बराबर जर आला तर मित्रांनो 100% तुम्ही 100 मुलांच्या समोर जाणार आहात। एकच प्रश्न तुम्हाला 100 मुलांच्या समोर नेऊ शकतो। आता हा प्रश्न सॉल्व करायचा कसा, लक्ष द्या। पहा, पहिला नळ किती तासामध्ये टाकी भरतो, 15 तासामध्ये टाकी भरतो, ठीक आहे। आता पहिला नळ किती तास चालला, 5 तास चालला, म्हणून 5 वरती लिहा आणि छेदामध्ये 15 लिहा। आता 5 ने आपण 15ला भाग देऊ शकतो का, तर देऊ शकतो। 5 × 1 5 5 × 3 15। म्हणजेच मित्रांनो 5 तासामध्ये त्या टाकीचा किती भाग भरला, 3 पैकी 1 भाग भरला। किती, 3 पैकी 1 भाग भरला। आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं, शिल्लक भाग, म्हणजेच या 3 पैकी 1 भरला म्हणजे शिल्लक किती राहिला, 3 मधून 1 गेला, किती राहिला मित्रांनो 2 राहिला, म्हणजे 2/3 एवढा भाग शिल्लक राहिला। म्हणजेच पहिल्या नळाने एक टाकी 15 तासामध्ये भरते। पहिला नळ आपण 5 तास जर ज्यावेळेस चालविला त्यावेळेस ती टाकी 1/3 भाग भरलेली असेल। आता 1/3 भाग भरलेली असेल याचा अर्थ ती टाकी 2/3 भाग या ठिकाणी रिकामी असेल। मग आता 2/3 एवढा भाग जी काय टाकी रिकामी आहे तर एवढी भरण्यासाठी दुसरा नळ किती तासामध्ये भरतो, 12 तासामध्ये, म्हणजेच याला गुणाकारामध्ये 12 करा। अतिशय सिंपल आहे मित्रांनो, थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा। आता जर मी 3 जर 12ला जर भाग जर दिला तर कितीचा भाग जाईल, 3 × 1 3 3 चौक 12, 3 चौक किती मित्रांनो 12। आता 4 गुणाकारामध्ये 2 जर केला तर 4 दोन्ही किती येणार मित्रांनो 8, 4 दोन्ही किती येणार 8। ऑप्शन कितीमध्ये पहा 8, पहिल्या ऑप्शनमध्ये आहे 5, दुसऱ्या ऑप्शनमध्ये 8, तिसऱ्या ऑप्शनमध्ये 2 आणि चौथ्या ऑप्शनमध्ये आहे 6। आपलं उत्तर काय आलं मित्रांनो 8। मग ऑप्शन कितीमध्ये आहे तर 8 ऑप्शन क्रमांक 2मध्ये, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। पुढचा प्रश्न पहा, आता पहा, एक नळ एक टाकी 10 तासामध्ये भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 तासामध्ये भरतो। दोन्ही नळ सोबत चालू केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल। आता दोन्ही नळ सोबत चालू करायचे, दोन्ही नळसुद्धा टाकी भरणार आहेत।
कधी कधी काय दिलं जातं, एक नळ टाकी भरतो आणि एक नळ टाकी रिकामी करतो. तर अशा पोझिशनमध्ये काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पहा, आता हे दोन्ही नळसुद्धा टाकी भरणार आहेत. ज्यावेळेस दोन्ही नळ टाकी भरणारे असतात त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, छेदामध्ये काय करायचं आहे, या दोघांची बेरीज करायची आणि अंशामध्ये दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजेच मित्रांनो, पहिला नळ 10 तासामध्ये भरतो म्हणून पहिल्या नळाचे 10 लिहा. गुणाकारामध्ये दुसरा नळ 15 तासामध्ये भरतो म्हणून गुणाकारामध्ये या ठिकाणी 15 लिहा. आता 15 लिहिल्याच्या नंतर दोन्ही नळ टाकी भरतात. ज्यावेळेस दोन्ही नळ टाकी भरतात त्यावेळेस या दोघांची बेरीज करायची आणि ज्यावेळेस एक नळ टाकी भरतो आणि एक नळ टाकी रिकामी करतो त्यावेळेस त्यामधून मोठ्या नळामधून म्हणजे जास्ती वेळामधून कमी वेळ या ठिकाणी मायनस करायचा असतो. ठीक आहे, म्हणून काय करायचं, आता दोन्ही नळ टाकी भरत आहेत याचा अर्थ या दोघांची बेरीज करायची. मग 15 आणि 10 किती होतात मित्रांनो, 15 आणि 10 होतात 25 म्हणून छेदामध्ये 25 लिहायचे. आता 25 लिहिल्याच्या नंतर वरती 15 आणि खाली 25. आता आपण याला 5ने भाग देऊ शकतो मित्रांनो. 5 1 5, 5 3 15 आणि 5 5 25. म्हणजेच अंशामध्ये काय आलं, 10 गुणाकारामध्ये 3, भागाकारामध्ये 5 आलं. म्हणजेच या 5ना आपण परत 10ला भाग देऊ शकतो. म्हणजेच 5 1 5, 5 2 10, 5 2 10. म्हणजेच आपलं आलं काय मित्रांनो, 2 गुणाकारामध्ये 3. आता 2 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर काय येणार मित्रांनो, 3 2 6, 3 2 किती 6. म्हणजेच मित्रांनो ती टाकी 6 तासामध्ये भरणार आहे. ऑप्शन कितीमध्ये, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे एक नळ एक टाकी 10 तासामध्ये भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 तासामध्ये भरतो. दोन्ही नळ सोबत चालू केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल, तर ती टाकी 6 तासामध्ये भरेल. आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. मित्रांनो, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, वन विभाग भरती या भरतीमध्ये विचारले जातात. पुढचा प्रश्न पहा, 4 नंबरचा प्रश्न आहे. एक नळ एक टाकी 6 तासामध्ये भरतो, दुसरा नळ ती टाकी 8 तासामध्ये रिकामी करतो. दोन्ही नळ सोबत सुरू केल्यानंतर ती टाकी भरण्यासाठी किंवा रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो 24, 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे 22, 3 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे 10, 4 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे 20. तर या 4पैकी एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ज्यावेळेस एक नळ एक टाकी भरतो आणि दुसरा नळ टाकी रिकामी करतो त्यावेळेस काय करायचं, पहिला नळ गुणाकारामध्ये दुसरा नळ छेदामध्ये दोघांमधला फरक घ्यायचा म्हणजे दोघांमधली वजाबाकी करायची. मग पहिला नळ एक टाकी किती तासामध्ये भरतो, 6 तासामध्ये म्हणून 6 लिहून घ्या. दुसरा नळ ती टाकी किती तासामध्ये भरतो, 8 तासामध्ये भरतो म्हणून 8 लिहून घ्या. आता काय करायचं, एक नळ टाकी भरतो आणि एक नळ टाकी रिकामी करतो. पहिल्या गणितामध्ये काय होतं मित्रांनो, दोन्हीसुद्धा नळ टाकी आपली भरत होती. यामध्ये तसं नाही, यामध्ये एक नळ टाकी भरत आहे, दुसरा नळ टाकी रिकामी करत आहे. मग दुसरा नळ टाकी रिकामी करण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. भरत आहे 6 तासामध्ये, रिकामी होत आहे 8 तासामध्ये. म्हणजेच आपलं जे काय उत्तर असणार आहे ती टाकी भरण्याचं येणार आहे. ठीक आहे, टाकी भरण्याचं येणार आहे. मग पहा या ठिकाणी 6 आणि 8 यामधला जर फरक जर घेतला तर फरक कितीचा जाणार मित्रांनो, 2चा जाणार. मग वरती काय आलं, 6 गुणाकारामध्ये 8, भागाकारामध्ये 2. 2नं जर आपण जर 8ला जर भाग जर दिला तर 4चा भाग जाणार, 4चा भाग जाणार. आणि 4 गुणाकारामध्ये 6 जर केलं तर 6 चौक 24, 6 चौक 24. याचाच अर्थ ती टाकी भरण्यासाठी 24 तासाचा वेळ लागणार. किती, 24 तासाचा वेळ या ठिकाणी लागणार आहे. ऑप्शन कितीमध्ये, 5 24, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचा आहे. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तर आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. आता 5 नंबरचं गणित आणि या व्हिडिओमधलं शेवटचं गणित पहा. एक नळ एक टाकी 5 तासामध्ये भरतो, मात्र टाकीला छिद्र असल्यामुळे ती टाकी 2 तास उशिरा भरते. जर नळ व छिद्र एकाच वेळी चालू केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल. आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो. आता पहा या ठिकाणी काय होतं, मी काय सांगितलं तुम्हाला, एक नळ एक टाकी भरत आहे, छिद्र आहे, याचा अर्थ मित्रांनो तो रिकामी करत आहे. म्हणजेच मी काय तुम्हाला सांगितलं होतं, पहिला नळ 5 तासामध्ये भरतो. पहिला नळ किती 5 तासामध्ये भरतो आणि छिद्र असल्यामुळे 2 तास उशीर लागतो. आता 2 तास उशीर लागतो याचा अर्थ तुम्ही जर इथं 5 गुणाकारामध्ये 2 जर केलं तर आपलं उत्तर या ठिकाणी चुकणार आहे. कारण की काय म्हणतं या ठिकाणी पहा, 2 तास उशीर लागतो. 2 तास उशीर लागतो याचा अर्थ पहिली 5 तासामध्ये भरत होती, मात्र 2 तास जास्तीचे लागतात म्हणजे 7 तास लागतात. पहा गणिती भाषा समजून घ्या. कधी कधी काय होतं मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जे काही आकडेमोड करायचे असते त्यावेळेस आपण कन्फ्यूज होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. मग काय करायचं मित्रांनो, आता पहा पहिला नळ 5 तासामध्ये भरत आहे,
टाकीला छिद्र असल्यामुळे ती 2 तास उशिरा भरते. म्हणजे याचा अर्थ पहिल्यांदा 5 तास लागत होते, आता 2 तास जास्ती लागतात, म्हणजे 7 तास लागतात. म्हणजेच पहिल्या नळामध्ये 5 तासामध्ये भरतो, छिद्र असल्यामुळे 2 तास उशीर लागतात. म्हणजे 5 आणि 2 झाली 7. म्हणजे 5 गुणाकारामध्ये 7 करा आणि भागाकारामध्ये या दोघांची वजाबाकी करा. कारण की एक काय नळ टाकी भरत आहे आणि छिद्र असल्यामुळे टाकी रिकामी होते. म्हणजे या दोघांमधला फरक घ्या. म्हणजे 7मधून 5 गेला, 2 राहिला. यामधला फरक कितीचा आहे? 2चा आहे. मग मला सांगा मित्रांनो, आता 7 गुणाकारामध्ये 5 जर केला तर 7 5 35, 7 5 35 आणि भागाकारामध्ये 2. आता 35ला जर आपण 2 भाग जर दिला तर भाग कितीचा जाणार मित्रांनो? 17 2 34 म्हणजे 17.5चा भाग जाणार. कितीचा? 17.5चा भाग जाणार. म्हणजेच ती टाकी भरण्यासाठी 17.5 म्हणजे 17.5 तासाचा कालावधी या ठिकाणी लागणार आहे. ऑप्शन क्रमांक कितीमध्ये दिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक ऑप्शनसुद्धा कशी दिलेले आहेत पहा. 17.8 17 त्याच्यानंतर 17.5 आणि 17.6 म्हणजे ऑप्शनसुद्धा खूप क्लोज या ठिकाणी दिलेले आहे. तर आपलं ॲक्युरेट जे काय आन्सर असणार आहे 17.5. ऑप्शन क्रमांक कितीमध्ये दिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3मध्ये दिलेले आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. तर मित्रांनो अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो महाराष्ट्र शासनाची कुठलीही भरती असेल त्याचं नोटिफिकेशन जर तुम्हाला लवकरात लवकर मिळवायचं असेल मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 20,000 महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच मित्रांनो 20,000 नर्सची भरती केली जाणार आहे. जर तुमचं GNM किंवा ENM झाला असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची संधी असणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागामध्ये फक्त महिलांसाठी 20,000 पदाची भरती केली जाणार आहे. आणि मित्रांनो स्टार्टिंगला तुम्हाला जे काही पेमेंट असणार आहे ते पेमेंटसुद्धा जवळपास 55,000 ते 60,000चं पेमेंट असणार आहे. त्यामुळे आत्तापासून तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा, 100% तुम्हाला यश मिळेल. मित्रांनो आपल्या चॅनलवर आरोग्य विभागाच्या संदर्भामधले आरोग्याशी संदर्भातसुद्धा काही व्हिडिओ आहेत, त्याची प्लेलिस्टसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो. जवळपास मित्रांनो याचे मी 50 व्हिडिओ टाकलेले आहेत. हे जर व्हिडिओ तुम्ही आत्तापासून जर पाहिले तर 100% तुम्हाला तुमची पोस्ट मिळू शकते. मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची पोस्ट जर हवी असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. एकदा मेहनत करा, आयुष्य तुमचं चांगलं जाईल. लक्षात ठेवा आयुष्यामध्ये 2 वेळ संधी मिळत असतात. एक म्हणजे मित्रांनो एज्युकेशन लाईफमध्ये जर तुम्ही चांगला अभ्यास जर केला तर पुढचं आयुष्य तुमचं सुंदर असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एज्युकेशन लाईफमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास केला त्यांचं पुढचं आयुष्य चांगलं असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी एज्युकेशन लाईफमध्ये फक्त एन्जॉय केला, अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं, त्या विद्यार्थ्याचं पुढचं 12वीच्या नंतरचं म्हणजेच मित्रांनो पुढचं जे काय आयुष्य असणार आहे ते अंधारामध्ये असणार, हे लक्षात ठेवायचं आहे. मग मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. म्हणजेच मित्रांनो आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत. त्यामुळे आपण ठरवायचं की आपलं आयुष्य कसं घडवायचं ते फक्त वेळेवर तुम्हाला समजलं पाहिजे. आता मित्रांनो मराठवाड्यातील बरेच विद्यार्थी 21व्या-22व्या वर्षी जिल्हाधिकारी होतात, बरेच विद्यार्थी 23व्या-24व्या वर्षी पोलीस भरतीमध्ये जातात. तर हे का शक्य आहे? तर ते विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एज्युकेशनल लाईफमध्ये बेसिक तयारी जर चांगली जर केली तर पुढच्या जे काही परीक्षा असतात ह्या मित्रांनो तुम्हाला इझीमध्ये जातात. कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्पर्धा परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न कशाही स्वरूपामध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुमचा बेसिक आणि ॲडव्हान्स ह्या दोन्हीसुद्धा चांगल्या प्रकारे जर अभ्यास असेल तर तुम्हाला तुमची पोस्ट महाराष्ट्र शासनाची मिळू शकते. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.